नमस्कार, मी प्राध्यापिका वर्षा भोसले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहात कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, एक समीक्षक, आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील महत्त्वाचे लेखक. कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. वि.स. खांडेकर हे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. खांडेकरांनंतर साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे कवी कुसुमाग्रज हे दुसरे. 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक. सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती ही कुसुमाग्रजांच्या कवितेची उद्दिष्ट. कुसुमाग्रजांना 6 भाऊ आणि एक कुसुम नावाची लहान बहीण. एकुलती एक बहीण, सर्वांची लाडकी. आणि या कुसुमचे अग्रज म्हणजे मोठा म्हणून कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केले आणि शिरवाडकर कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. विविधांगी लेखन करताना कुसुमाग्रज क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य हे समाज परिवर्तनास पूरक ठरू शकते. साहित्य हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करत असते. जन्माला आलेला प्रत्येक जण हा मर्त्य आहे, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द अजरामर आहे. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच एक शक्ती आहे जिला चिरंजीवनाचं वरदान लाभलं आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशातील अंतर शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. माणसाच्या मनावर संस्कार करणं हेच या प्रभावी शक्तीचं म्हणजे शब्दांचं अवतार कार्य. संस्कार करणं हा शब्दांचा स्वभाव आहे आणि साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे वाचकांच्या, श्रोत्यांच्या मनावर कोणते ना कोणते संस्कार केल्याविना राहत नाही. कुसुमाग्रजांच्या कविता या तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा स्वातंत्र्य देवीची विनवणी ही कविता कुसुमाग्रजांनी लिहिली. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष पूर्ण झाली तरी या कवितेत कुसुमाग्रजांनी मांडलेले प्रश्न आणि भावना तशाच आहेत. सर्वांना अंतर्मुख करणारी कवी कुसुमाग्रज यांची कविता स्वातंत्र्य देवीची विनवणी. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. स्वातंत्र्य देवता म्हणजे भारत माता म्हणतीये, 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा, सूर्यकुलाचा दिव्य वारसा, प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. सूर्यकुलाचा दिव्य वारसा, प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करून पूजन, घुबडांचे व्रत वरू नका. काळोखाचे करून पूजन, घुबडांचे व्रत वरू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका.
अंधप्रथांच्या कुजट कोठरी दिवा भिता समदडू नका. अंधप्रथांच्या कुजट कोठरी दिवा भिता समदडू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. 21वे शतक समोरी 16व्या स्तव रडू नका. 21वे शतक समोरी 16व्या स्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे, अहो वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथावर, बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका. सत्ताधारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. सत्ताधारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे. प्रकाश पेरा आपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा. पाप कुपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. गोर गरीबा छळू नका. पिंड फुकाचे गिळू नका. गोर गरीबा छळू नका. पिंड फुकाचे गिळू नका. गुणी जनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित, उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका. उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. 50ची उमर गाठली, 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊनी आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका. गुलाम भाषिक होऊन आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका. कलम करिये तरी सालभर सणशिमग्याचा ताणू नका. सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घनाने तोडू नका.
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घनाने तोडू नका. पुत्र पशु सम विकती ते नर, पुत्र पशु सम विकती ते नर, नर न नराधम गणातया. परवित्ताचे असे लुटारू नाते त्यासी जोडू नका. परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडू नका. स्वच्छ साधना करा धनाची, वैरागी पण नसे बरे. स्वच्छ साधना करा धनाची, वैरागी पण नसे बरे. सदन आपुले करा सुशोभित, सदन आपुले करा सुशोभित, दुसऱ्याचे पण जाळू नका. तरुणाईचे बळ देशाचे, जपा वाढवा तरुपरी. तरुणाईचे बळ देशाचे, जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गंगा, त्यात तयाला क्षाळू नका. करमणुकीच्या गटार गंगा, त्यात तयाला क्षाळू नका. सृजन असा पण कुजन मातता, सृजन असा पण कुजन मातता. हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून पळू नका. सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून पळू नका. करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी. करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी. एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका. एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका. समान मानव माना स्त्रीला, समान मानव माना स्त्रीला. तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भिजू नका. नास्तिक आस्तिक असा कुणीही, नास्तिक आस्तिक असा कुणीही, माणुसकीतच देव पहा. नास्तिक आस्तिक असा कुणीही, माणुसकीतच देव पहा. उच्च नीच हा भेद घृणास्पद, उकिरड्यात त्या कुजू नका. उच्च नीच हा भेद घृणास्पद, उकिरड्यात त्या कुजू नका. माणूस म्हणजे पशु नसे, अहो माणूस म्हणजे पशु नसे. हे ज्याच्या हृदयात ठसे, नरनारायण तोच असे, नरनारायण तोच असे. भारत माता काय म्हणते बघा. अहो लाख लाख जन माझ्यासाठी, लाख लाख जन माझ्यासाठी, जळले मेले विसरू नका. लाख लाख जन माझ्यासाठी, जळले मेले विसरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाटवाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाटवाकडी धरू नका. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाटवाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाटवाकडी धरू नका. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष पूर्ण झाली, तरीही कुसुमाग्रजांच्या या कवितेतील त्यांचे प्रश्न आणि भावना आजही त्याच आहेत. समाजातले प्रश्न तेच आहेत. याचा अंतर्मुख होऊन प्रत्येकानेच विचार करायला हवा. अंतर्मुख करायला लावणारी कुसुमाग्रजांची ही कविता आपण ऐकली. ही कविता आपल्याला कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चला तर मग आपला निरोप घेते. हसत रहा, आनंदी रहा, ऐकत रहा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.